तर शिरूरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 3 नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। हा गद्दार तो गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे मात्र महागद्दार। आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता असं देखील ते म्हणाले। तर दिलीप मोहिते पाटलांवर अमोल कोल्हे त्याचबरोबर जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे। मांडीवर बसून सत्ताधाऱ्यांची पालखी वाहणाऱ्यांना गद्दार म्हणतात अशा शब्दांमध्ये अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटलांवर पलटवार केलाय। तर ज्यांनी शरद पवार यांना सोडलं तेच खरे गद्दार असल्याचं जयंत पाटील म्हणाले। ज्याला निवडून दिलं ते कधी तुमच्या सुखदुःखात आले नाही, ज्यांनी काही काम केलं नाही, आणि आज हा गद्दार तो गद्दार तू महागद्दार तू काय सांगतो आम्हाला। तर आमची पवार साहेबांकडे अपेक्षा होती, साहेब एवढं मोठं केंद्राची सत्ता तुमच्याकडे होती, केंद्राचे कृषी मंत्री तुम्ही होता, त्यावेळेला एखादा कायदा करून ठेवला असता तर आज कांद्याचे भाव पडतात, दुधाचे भाव पडतात, तर केंद्रामध्ये तुम्ही म्हणाल ते म्हणून सगळे ऐकत होते, तर एखादा कायदा करून ठेवला असता तर आज अडचण आली असती, नाही तुम्ही केलं। दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो, याला जनतेशी गद्दारी म्हणतात। पेट्रोल जेव्हा 100च्या पार जातं, गॅस जेव्हा 1000च्या पार जातो, तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात। आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात। एवढी गोष्ट लक्षात ठेवा। कुठे गद्दारी केली अमोल कोल्हेनी? अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले आणि अमोल कोल्हेनी एवढा निष्ठाने विचाराने काम करणारा कार्यकर्ता पवार साहेबांना लाभला, म्हणून या मतदारसंघात आज निवडणूक यशस्वी होणार आहे हे चित्र आहे। यांनी पवार साहेबांना सोडलं ते खरे गद्दार।